सर्वप्रथम आपण परमेश्वराला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नवदा धारगाव इथं धारगाव येथील सर्व सेवक सेविका यांच्या वतीने भव्य सेवक संमेलन आयोजित केलं आहे. या भव्य सेवक संमेलनामध्ये गावाच्या रूपरेषेप्रमाणे गावामध्ये हवन कार्य पार पडून शोभायात्रा काढण्यात आली आणि त्याच्यानंतर शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहोचली. त्यानंतर चर्चासत्राला सुरुवात झाली. आजच्या या चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने उपस्थित आहेत भगवान बाबा हनुमानजी यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्व सेवकाचे सद्गुरू पूजनीय महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. बाबाच्या जीवनामध्ये हर संकटाच्या वेळेस खांद्याला साथ देणारी दुःखी कष्टी सेवक सेवकींना योग्य वेळी मार्गदर्शन करणारी आमची मातोश्री वाराणचे ह्या सुद्धा प्रामुख्याने उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी गायधने साहेब हे प्रामुख्याने उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय किरणजी राऊत साहेब हे सुद्धा उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष माननीय देवराजी तुमसारे साहेब हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित आहेत. साहेबांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक माननीय गुलाबजी साठवणे साहेब हे सुद्धा उपस्थित. साठवणे साहेबांना सुद्धा माझा नमस्कार. त्यानंतर नरेंद्रजी मेहर साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे फकीरजी वैद्य साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच माजी उपाध्यक्ष परमपूज्य सेवक मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय मदरकर साहेब हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित आहेत. मदर साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे साकोली शाखा त्याचप्रमाणे भंडारा शाखा येथील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि त्याचा संचालकगण या सर्वांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आजी माजी पदाधिकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी शाखेचे पदाधिकारी यांना माझा नमस्कार. वेळेअभावी मी शॉर्टमध्ये घेत आहे कारण की मला 10 मिनिट 15 मिनिट दिले आहे. उपस्थित मंचावर बसलेले आदरणीय मंच आदरणीय मार्गदर्शक मंडळी सर्वांना माझा नमस्कार. तसेच ज्यांच्या विना ही चर्चा बैठक सुनी असते. चर्चा बैठकीमध्ये सांगणारे महत्त्व ऐकून घेण्याकरता एक चित्त एक लक्षाने बसणारे बाबाचे सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. परमात्मा एक हा मार्ग सत्याचा आहे. सत्य हाच परमेश्वर आहे. परमेश्वर हा सत्य आहे. या मार्गाची रूपरेषा 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे अन्वय प्रत्येक सेवकांनी कार्यप्रणाली व्यवस्थित केल्यामुळे त्यांचे दुःख दूर झाले आणि आज त्याच्या कुटुंब सुखी आहे. ही महान त्यागी बाबा जुंदेजींनी दिलेली प्रसाद ही प्रसाद आपल्याला आपल्या आत्म्यामध्ये समाविष्ट करायची आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला जरूरत पडली त्या त्यावेळेस त्या परमेश्वराचा धावा करा. ज्याच्यामध्ये सुख संपादन मिळेल आपला कुटुंब सुखी होईल याच्याकडे आपल्याला बाबांनी ही प्रसाद वाटून दिलेली आहे. त्या प्रसादाचा मान ठेवा. आदर करा. अपमान करू नका. बाबांनी आपल्या कुटुंबात सुखमय केले. त्यांच्यामध्ये त्यांनी हाल कष्ट केल्या. त्यांच्या कुटुंबामध्ये एक एक जीव जात होता. त्यांनी वैद्यवाणी केलं. बोहाबाजी केली. तांत्रिक मांत्रिकाकडे बी गेले. अंधश्रद्धा करणारे अंधश्रद्धेला जवळ घेतले. परंतु यांचा कुटुंब सुखमय झाला नाही.
बाबांनी एका संन्यासीच्या सांगण्यावरून त्यांनी आपली प्रणाली सुरू केली आणि आपला कुटुंब सुखी केला. बाबाचा कुटुंब सुखी झाल्यानंतर बाबाला एक दिवस विचार आला. आई वाराणसी जवळ बसली होती आणि त्यावेळेस म्हटलं का आमचं कुटुंब सुखमय झाला, पण आमच्या कुटुंबात जसे दुःख होते तसे दुःख या पृथ्वी तलावर कितीक लोकांच्या मागे हा त्रास सहन करावा लागत असेल, त्यांना दुःख झेलावं लागत असेल, कित्येक लोक आत्महत्या करत असतील, कित्येक लोक दुःखी कष्टी म्हणून वावरत असतील. म्हणून यांना काहीतरी मार्गदर्शन व्हावा म्हणून बाबांनी खेडोपाड्याच्या गावी जाऊ का, पैदल का होईना, गाडी बंडीने का होईना, त्यांनी या मार्गाचा प्रचार आणि प्रसार गावोगावी केला. प्रचार प्रसार बाबाचा वाढल्यानंतर बाबाच्या घरी सेवक येणं सुरू झाले. अतोनात गर्दी होणं सुरू झाली. बाबांना 2-2, 3-3 वाजेपर्यंत जेवण नव्हतं मिळत, अशी कंडिशन बाबाची होती. बाबाला असं वाटलं का आता कित्येक लोकांचं आपण काय करायचं, कसं मार्गदर्शन करायचं, म्हणून त्यावेळेस बाबांनी गावोगावी कार्यकर्ते केले. मार्गदर्शक केले नाही. बाबा गेल्यानंतर आम्ही मार्गदर्शक झालो, नाहीतर पहिले बाबाच्या हयातीमध्ये फक्त बाबाच मार्गदर्शक होते, आम्ही फक्त कार्यकर्ते होतो. गावोगावी कार्यकर्ते त्यावेळेस 10-10, 15-15, 20 किलोमीटरवर बाबांनी कार्यकर्ते आयोजित केले. कार्यकर्त्याचे अन्वय दुःखी कष्टी मानवांना त्यांना योग्य मार्गाचा परिचय करून त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. त्यांचं कुटुंब सुखी झालं. हळूहळू का होईना सेवकांची संख्या वाढली. त्यानंतर बाबांनी 1949ला बाबांनी मानव धर्माची स्थापना केली आणि केल्यानंतर बाबांना असं वाटलं का कोणताच सेवक माझा अडाणी राहू नये, कोणत्याच सेवकाला कोणत्याच प्रकारे कोणाकडे हात घालायची काही जरूरत नाही. म्हणून बाबांनी काय केलं, बँक खोलली. परमात्मा एक बँक गोळीबार चौकला आणि त्या बँकेमध्ये गरीब मानव लोकांना, गरीब सेवकांना काहीतरी रोजगार मिळावं या दृष्टिकोनातून त्यांना कर्ज देणं सुरू झालं. आणि ते कर्ज घेऊन ते कास्तकार लोक आहेत, काही वनमजुरी करणारे लोक आहेत, त्यांनी गाई म्हशी करून आपला धंदा सुरू केला. बँक खुलली, बँकेपासून कर्ज मिळणं सुरू झाला आणि त्यांनी जनावरं घेणं सुरू झालं. दूध दुभतं निघणं सुरू झालं. बाबाला असं वाटलं की हा दूध जो आहे हा दूध इकडे तिकडे न जाता आपल्याच मंडळात राहावं, म्हणून त्यांनी जागोजागी दूध डेऱ्या खोलल्या. तर त्या दूध डेअरीमध्ये त्यांना धंदा व्यवसाय मिळेल सेवकांना आणि कास्तकार लोकांना, आणि तो आपला कुटुंब सुखमय करतील म्हणून दूध डेऱ्या खोलल्या. त्यानंतर बाबा चूक नाही राहिले. बाबाला असं वाटलं की इकडून तिकडून सामान जो घेतो आपण, तो सामान आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या कमी भावात मिळाव्या म्हणून बाबांनी ग्राहक वस्तू भांडार खोलला. ग्राहक वस्तू भांडार खोलल्यानंतर तिथून सेवकांनी सामान घेणं सुरू झालं. एवढी प्रगती बाबांनी केली. पण जो अधिकारी होता, बँकेचा अधिकारी, दूध डेअरीचा अधिकारी, ग्राहक वस्तू भांडारचा अधिकारी, या अधिकाऱ्यांनी जनसेवा न करता स्वतःचं पोट भरणं सुरू केलं आणि पूर्ण बँक बट्ट्या लावला. बँकेला चुना लावला, दूध डेअरीला चुना लावला, ग्राहक वस्तू भांडारला चुना लावला. बाबांनी सर्व आमच्यासाठी केलं, आपल्यासाठी काहीच नाही केलं. बाबांनी स्वतःचं घर सुद्धा व्यवस्थित बांधू शकलं नाही. छोट्याशा घरामध्ये, छोट्याशा रूपामध्ये आपले मुलगा आणि आई वडील, आपला पती पत्नी घेऊन दोघांना, तिघं लोक तिथं छोट्याशा रूम मध्ये आपली जिंदगी काढली. पण त्यांनी ते स्वतः सरच करू शकत होते. बाबांनी धन कमावलं, फक्त कोणते धन म्हणजे परमात्मा एक सेवक. हा सेवक, हाच माझा धन आहे, हा बाबाचा उद्देश होता. आणि त्या उद्देशान्वये ते मार्गदर्शन हमेशा करत होते. त्याच्यानंतर बाबाला वाटलं का माझे सेवक कोणते अडाणी राहू नये, कोणते ते या मार्गाविषयी पूर्ण आणि त्यांना परिपूर्ण अनुभव यावा, म्हणून बाबांनी काय केलं,
मानव धर्माची शाळा गावोगावी खोलली. त्याच्या मानव धर्माच्या शाळेमध्ये या मार्गाच्या पूर्ण स्पष्टीकरण, मार्गाचा पूर्ण अनुभव सेवकापर्यंत पोहोचावा म्हणून बाबांनी मानव धर्माची शाळा खोलली. का त्या शाळेमध्ये आपल्याला जायचं आहे. परंतु काही लोक छोट्या छोट्या मुलांना पाठवतात. आमच्याकडे पुष्कळचे असे पुरावे आणि उदाहरणं आहेत. मी 1986ला मार्गात आलो आणि 1986ला मार्गात आल्यापासून आज 40व्या वर्षाला सुरुवात झाली आहे. बाबा म्हणत होते का मी 40 वर्षात सेवकांना शिकवू शकलो नाही तर आम्ही कोण लागला. आम्ही त्यांच्यासमोर काही कागदी खेळते आहोत. तरी पण आम्ही आमच्या परीनं सेवकांना मार्गदर्शन करतो. त्यांना उचित जे पाहिजे ते सांगतो आणि त्यांच्यापासून त्यांना फायदा मिळावा असं. शेवटचं माझं म्हणणं एकच आहे, टाईम झाला आहे आणि मला फक्त 10-15 मिनिटाचाच टाईम दिला आहे. तरी पण जाते जाते मी शेवट एकच सांगतो, हा मार्ग नरनारीवर आधारित आहे. हा मार्ग नरनारीवर आधारित आहे. जास्तीत जास्त अवलंबून आहे शेवकीन बहिणीवर. शेवकीन बहिणीनं जरी हे कार्य व्यवस्थित केले तर तिच्या पतीनं तिच्या मागं व्यवस्थित कार्य करू शकते. तिचं लक्ष कोणतं करू, त्यांना त्यांच्याकडून सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना हे करून घेणं हे त्यांचं अधिकर्तव्य आहे. वेळेअभावी मी माझ्या शब्दाला इथंच ब्रेक देतो. सर्वांना वंदन. नमस्कार.